हा पुढे काय? चंदबा 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 बाका का नपचरत मुके तपच हा मुके मामाचा वाडा घेऊन जा. मामाचा वाडा घेऊन जा. हा आणि तूप रोटी खाऊन जा. हॅलो हॅलो हा हा असं कर तसं कर ठेव ठेव इकडे आलो. हा मी आलो पोचतो. ठीक आहे निघालो बाई. मंडळी नमस्कार. आज तुम्ही बघणार आहात क्लिनिंग ब्लॉग. खूप महिने झाले मी डीप क्लिनिंग केलेलं नाहीये. इकडच्या वस्तू तिकडे तिकडच्या वस्तू जिकडे तिकडे पसरल्या गेल्या. आरू पण आजकाल ड्रॉवर उघडतो, हे घेतो ते घेतो, असा तसं सैरभैर ठेवतो. खूपच अस्ताव्यस्त झालंय सगळं. मी पण घाई गडबडीमध्ये तसंच टाकून द्यायचे. आज फायनली डोकं शांत होण्यासाठी क्लिनिंग करतेय. आज खूप दिवसांनी अहो घरी आहेत. हा ब्रेक अहोंनीच अहोंना दिलाय. कामं आहेत, रिलॅक्स व्हायचं त्याचं हे आहे मूड. आज घड्याळ त्याचं मंदावलंय. नाहीतर रोज नुसतं हॅलो हॅलो हा हा असं कर तसं कर ठेव ठेव इकडे आलो. हा मी आलो पोचतो. ठीक आहे निघालो बाई. आज हा ठीक आहे मग असं कर मग ते जाऊन हा नाहीतर राहू दे असं चालू आहे. आज 12 वाजले तरी आंघोळ नाही झाली. सिरियसली 11:15 वाजायला आले जा कुमारला. तर आपण सुरुवात करतोय वरच्या खणापासून. या खणातून बाहेर आलेला आहे मंडळी एक टॉवेल. हा असा सुंदरसा गिफ्ट रॅपिंग पेपर त्याच्या खालच्या खणात आहे. आता मार्गशीर्ष गुरुवारच्या वेळेला मी सजावटीसाठी सामान काढलेलं ना ते मी पटकन इथे या खणात ठेवलं. फेविकॉलचा मी एवढा मोठा कॅन घेतलेला हा एकदाच, कारण की मी करायचे ना लग्नाच्या आधी DIY. तेवढा जुना आहे हा कॅन पण अजून पण चांगला आहे त्यातलं फेविकॉल. Amazon वरून मागवली होतं एवढा कॅन, कारण मी बरंच काय सटर फटर बनवायचं तेव्हा. त्याच्यानंतर काय नाही मला वेळ पण नाही मिळायला लागला आणि दुसऱ्या गोष्टी प्रायोरिटी दिल्यामुळे माझ्यातली कला अशी हे झाली काय बोलतात विरली. पण नवरा बायकोचे कॉमेडी शॉर्ट्स मी बनवायचे आणि ते खूप व्हायरल पण झालेले आहेत. जेव्हा माझ्या प्रेग्नन्सीची सुरुवात होती तेव्हा मी ते बंद केलेलं ऍक्टिंग करणं, कारण की पोट दिसायला लागलं होतं. मग मी मेल कॅरेक्टर प्ले करायचे त्याच्यात पोट दिसायचं ना, मग ते शर्ट पण टाईट व्हायला लागले होते तिथे पोटावर. म्हणून मी तशा प्रकारचे कॉमेडी शॉर्ट्स बनवणं बंद केलं होतं. ते कपडे आहे त्याच्यामध्ये पुरुषाचे कपडे, तर केसांचा विग वगैरे. पहिले ते हेच नीट ठेवते ना, सगळं काढून काय करू बरोबर एक एक खण घेते राईट. शेतातला म्हणजे कुंपण वगैरे करायला कामी येतात ना, जुन्या साड्या वगैरे त्या वापरतात. मग तेव्हा या ओढण्यांचा उपयोग झाला तर त्याची तर पायपुसणी पण नाही होऊ शकत कारण कॉटनच्या नाही येते ओढणे. हे आहेत अरूचे कपडे जे मी कोणाला तरी देऊन टाकते. ह्या खणात आहे ज्वेलरी माझी. आता मार्गशीर्ष गुरुवारला देवीला सजवण्यासाठी ती काढली होती ना बाहेर, तर ते नीट नाही ठेवली गेली. घाई गडबडीत तसंच बॉक्सेसमध्ये नुसती टाकून ठेवली आहे. तर ते ज्वेलरी पीसेस आपण व्यवस्थित ठेवली तर ते टिकतात, त्याच्यामुळे ते करून घेते. ज्वेलरी ठेवून दिली व्यवस्थित. त्याच्या खालच्या खणामध्ये पिशव्या भरलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या. लागतात पिशव्या पण एवढ्या नाही लागत जेवढ्या मी जमवून ठेवलेल्या आहे. हा खण मंडळी रिकामा करून घेतलेला आहे. त्याच्यात मी आता ठेवतीये साडी पाउचेस आणि हा एक बंच बनवलाय रेग्युलर यूज साठी. या पिशव्या ज्या उरलेल्या पिशव्या होत्या त्या सगळ्या भरलेल्या आहेत ह्याच्यामध्ये, लागणार नाही तेवढ्या आणि थोड्याशा ह्याच्यात. तर हे 2 गठ्ठे जात आहेत वरच्या खणात. एवढं केलं तरी या खालच्या खणात ही एक पिशवी कोचकून ठेवली होती, ती आता सापडली. परत चढायला लागेल वरती. पिशवी नव्हती, ते कव्हर होतं गादीचं. गादी परत कधी ठेवून द्यायची झाली किंवा काय अशी मोठी गोष्ट पॅक करायची झाली तर त्या मोठ्या मोठ्या पिशव्या कामी येतात ना, म्हणून ती ठेवून दिली. आणि ती मोठी आहे तर ती लगेच लागणार नाही, त्याच्यामुळे खाली ठेवून पण उपयोग नाही म्हणून वरती टाकली. आता हा खण. ही पिशवी मी रिसेंटली माझ्या माहेराहून इकडे घेऊन आले, कारण की ह्याच्यात माझे डॉक्युमेंट्स आहेत. जेव्हा माझं ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हा हॉस्पिटलच्या फाईल्स आणि सगळे एक्सरे MRI जे काय केलं होतं ते ह्याच्यात आहे. ही घेऊन का आले, कारण की मला थोडं ना दुखायला चालू झालं होतं. 6 बरगड्या माझ्या तुटलेल्या उजव्या साईडच्या, तर त्यातली एक बरगडी मला सारखी अशी जाणवतीये दुखल्यासारखी, मध्यंतरी जास्त जाणवायची. तर डॉक्टर व्हिजिट एक करायची होती, त्यासाठी मी ही पिशवी घेऊन आलेले. तिथे कोचकली होती पण आता तिला जरा ठेवायला लागेल व्यवस्थित. ओम जय लक्ष्मी माते. इट्स अ स्टिकर. दिस इज माय डायरी, जी मी मध्यंतरी मुहूर्त लावलेला तुम्हाला दाखवेन असा, आणि काही ते पूर्ण झालाच नाही तो मुहूर्त. तर 12वीच्या सुट्टीमध्ये मी ही डायरी सजवली होती
त्याच्यानंतर अधूनमधून कधी वेळ मिळाला, कधी इच्छा झाली तर काहीतरी लिहिते किंवा काहीतरी करते त्याच्यात. बापरे, काय काय बाहेर पडतं, हे सगळं व्यवस्थित ठेवायला पाहिजे. दिस आर माय डॉक्युमेंट्स. दिस इज अ डायरी जी मला कुमारने गिफ्ट केली होती. मी असं काहीतरी करत असते ना स्क्रिबलिंग, त्याच्यामुळे त्यांनी ही प्लेन अशी डायरी मला दिली होती. त्याच्यात थोडंसं काय काय लिहिलेलं आहे आधीमध्ये. असं कवर आणि मग हे असं गुंडाळायचं लाईक दिस. थोडीशी अशी अँटिक लुक आहे ना, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे मला असल्या गोष्टी आवडतात, सो तो त्यानेही मला दिलेली. आहेर पाकिटं, गार्बेज बॅग, काय काय कोचकलंय मग तेच म्हणूनच नीट लावायचं होतं. फार्मसी कडून एकदा मला गिफ्ट आलं होतं, दिवाळी हॅम्पर टाईप. त्याच्यात काय नाहीये, पण तो बॉक्स चांगला आहे तर मी ठेवून ठेवलाय, कारण बॉक्सेस लागतात मला काय काय ठेवायला. हा ॲल्प्स गुडनेसचा बॉक्स आहे. त्याच्यात काय आहे, आहेत काही गोष्टी. काय बोलून 15-20 मिनिटं जातील हे डॉक्युमेंट्स नीट लावायला. ओके, मग मी तुम्हाला भेटते परत ह्या फायली नीट लावून. वेळ गेला बऱ्यापैकी, पण लागल्या गोष्टी जरा वर खाली शिफ्ट केलं. माझी नजर पडली या पायपुसण्यांवर. या पायपुसण्या मला मिशोवरून आलेल्या आहेत. आलेल्या म्हणजे मी मागवलं होतं काहीतरी भलतंच. जे मागवलेलं ते तर मला रिसीव्ह नाही झालं. त्याच्या बदल्यामध्ये या असल्या थुकरट पायपुसण्या रिसीव्ह झाल्या. 4 होत्या टोटल. मी रिटर्न रिक्वेस्ट पण केली होती, पण तो माणूस काय पिक करायला आला नाही. एवढे काही खास नाही, पैसे बुडाले माझे. मिशोवर असं मध्येच फ्रॉड होतो ना, म्हणून डोकं फिरतं. अदरवाईज काही गोष्टी खरंच रिझनेबल भेटतात, पण काही गोष्टी. आता आहे हा खड. आता आम्ही उज्जैनला गेलो होतो ना, तिथून असले फोटो आणले. हा आमचा तिघांचा आहे. महेश्वर घाटात हा एक आहे माझा, आणि महाकालेश्वरला हा एक काढलाय. ह्याच्यामध्ये माझे हे आहेत काय आपलं स्ट्रेटनर वगैरे वगैरे, आणि त्याच्यातच हे अजून डॉक्युमेंट्स पण सापडले. असं झालेलं इकडे तिकडे ठेवणं झालं होतं, ते परत फायलीमध्ये ठेवायला पाहिजे प्रॉपर. मी थोडंसं चेंज केलाय. ह्या खणामध्ये मी ठेवलेले आहेत माझे त्या पर्सेस आणि अरुची बॅग, डायपर बॅग, जी मी युजली बाहेर जाताना कॅरी करते. प्लस ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत माझे गॉगल्स आणि माझा स्टोल. बाय द वे, या स्टोलची प्रिंट कशी आहे, ॲमेझॉनवरून मागवली होती. प्रिंट मला आवडली. मी 4-5 वेळा जास्तच यूज केला आहे, त्याच्यामुळे धुतल्याने ते असं झालेलं आहे. श्रिंक पण क्वालिटी खूप चांगली आहे, सॉफ्ट आहे आणि प्रिंट छान आहे. कॉटन आहे, प्युअर कॉटन. हा तोंडाला बांधायचा फडका आहे. तर ह्या गोष्टी जनरली मी बाहेर जाताना मला लागतात. आत्तापर्यंत या गोष्टी जिकडे तिकडे असायच्या, तर पर्सेस सगळ्यात खालच्या खणात होते. प्रत्येक वेळेला बाहेर जाताना मला खाली वाकायला लागायचं. आता मी ते इथे इझिली ॲक्सेसिबल होईल असं ठेवलंय. ही दप्तर टाईप बॅग आहे, ती मी घेतली होती जेव्हा आम्ही गोवाला गेलो होतो. म्हणजे इथूनच घेतलेली. गोवाला जाण्यासाठी ही पर्स मला गिफ्ट आहे. ही पर्स मी मम्मीसाठी घेतलेली, पण मम्मीला आवडली नाही, किंवा मम्मीला जशी हवी होती तशी नाही आहे, त्याच्यामुळे तिने काही ती घेतली नाही, मग ती मीच ठेवली. मला ही मी घेतली होती महाबळेश्वरवरून. ऑफिसला वगैरे जात असते तर त्या केव्हाच तुसडा झाला असता त्या बॅगचा, तुसडा. कॉलेजला मी शिकवायचे तेव्हा किती बॅगा त्यावेळेला, चांगल्या लेवी बिवीच्या बॅगा, त्यांचा पण हे झालेला, तुसडा झालेला एकदम वापरून. ही बॅग आहे थोडी अशी फंक्शनल, पार्टीवेअर. आणि ही एक अशी लग्नात किंवा असं फंक्शनला वगैरे घालायला, पण नाही वापरणं होत सध्या तरी नाही, कारण की आरू असतो तर भली मोठी बॅग घ्यायला लागते, कारण त्याचं भरपूर सामान असतं ना. बट बेबीचा कमरपट्टा, हे आपल्या कमरेला बांधायचं आणि इथे आपण बाळाला बसवू शकतो. हे मी घेतलं होतं जेव्हा आम्ही राजस्थानला फिरायला गेलेलो, पण ह्याचा खूप उपयोग झाला. कडेवर आपण सारखं, आपली कंबर दुखते, पाठ दुखते, सीझर ज्यांचं झालंय, सी सेक्शन, त्यांना अजून त्रास होतो बाळाला उचलून सारखं. माझा तर हात, म्हणजे उजवा हात पण माझा डॅमेज आहे ॲक्सिडेंटमुळे. मॉलमध्ये वगैरे आता रिसेंटली गेले होते तेव्हा तर घेऊन नव्हते गेले, कारण आता आरू धावायला लागलेला आहे. अजून तो कडेवर उचलून घे मम्मी असा हट्ट करतो, त्यामुळे मी हे ठेवलंय. अजून हे काय आहे सांगू तुम्हाला, छोट्या बाळाला इथे कमरेला बांधायचं, वेलक्रो टेप आहे इथे, हे कमरेला बांधायचं, आणि छोटी मुलं इकडे तिकडे पळतात ना, आणि मग हे आपल्या हातात ठेवायचं. ठीक आहे, ती मुलं इकडे तिकडे पळाली जरी तरी पण आपण ह्याने पकडू शकतो. किंवा मुलं जेव्हा नवीन धावायला शिकतात, चालायला शिकतात, तेव्हा ती अडखळतात, पडतात आणि मग ढोपे फोडून घेतात. सो आपण ह्याने कंट्रोल करू शकतो मुलांना. अगदीच त्यांचा हात नाही पकडायचा, कारण हात पण मुलं असा पकडून दुखतो ना इथे बगलेमध्ये, तर हे असं पकडायचं आणि हे मुलांच्या छातीला बांधायचं.
त्यानंतर ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला आमच्या राजस्थान ट्रिप मध्ये. आपल्या घरी तर फिडिंग चेअर असते लहान मुलांची जी भेटते ती, त्याच्यामध्ये आपण मुलांना अडकवू शकतो बेल्टने आणि भरवू शकतो, म्हणजे मुलं 17 ठिकाणी फिरत म्हणजे पळत नाहीत. पण जेव्हा आपण दुसरीकडे हॉटेलला जातो तेव्हा तिथे प्रत्येकच कडे बेबी चेअर अवेलेबल असते असं नाहीये ना. सो आपले जे नॉर्मल चेअर असतात ना त्याला आपण मुलांना अडकवू शकतो. अडकवू म्हणजे जेवण्यापुरतं एका जागी बसवू शकतो शांत. हे जे आहे ते असं खुर्चीत टाकायचं आणि मग हे जे बेल्ट दिसत आहेत ना त्यांनी मुलांना बेल्ट बांधायचे. म्हणजे तुमचं बेबी पण असा असेल की एका ठिकाणी बसत नाही, तर बाहेर फिरायला गेल्यावर ऍटलीस्ट जेवणापुरतं एका जागी त्या बाळाला शांत बसवायला हा चांगला ऑप्शन आहे. हा पण मी Amazon वरूनच मागवला होता. तुम्ही जर फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करत असाल तर हे आहे व्हॅक्यूम स्टोरेज बॅग्स. आपलं जे सामान आहे भरमसाठ ते जर आपल्याला कॉम्प्रेस करून बॅगेत भरवायचं असेल देन दॅट इज अ गुड ऑप्शन. मला असं वाटतं जर गरज पडली तर. त्याच्यामुळे माझ्याकडून 2 गोष्टी एक्स्ट्राच पॅक होतात. सो म्हणून ते मी स्वतःसाठी व्हॅक्यूम स्टोरेज बॅग्स मागवलेल्या आहेत. हे अशा बॉटल्स आहेत. इकडे तुम्हाला हॉटेलमध्ये शॅम्पू आणि मॉइश्चरायझर आणि ह्या त्या सगळं नाही भेटणार, पण तुम्हाला कॅरी करायचं आहे देन दिस इज गुड ऑप्शन. इथे एक थर्ड अजून एक बॉटल आहे आणि मग त्याच्यानंतर हे झाकण असं वरती बसतं. मग हे एकच कॅरी करायचं. ह्याच्यात तुमचा शॅम्पू, शॉवर जेल, बॉडी लोशन, अजून काय असेल ते सनस्क्रीन वगैरे तुम्हाला जे ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता असं आहे. त्यातली 3ऱ्या नंबरची बॉटल कुठेतरी असेल ती शोधायला पाहिजे. देन ह्याचा पण मला यूज झाला. ही एक अशी कॅप्सूल आहे, ही आपण बॅगेला वगैरे अडकवू शकतो. तर लहान मुलांचे डायपर्स जे असतात ते आपण फिरायला गेल्यावर इकडे तिकडे टाकायला कसं तरी वाटतं ना. सो ह्या छोट्या छोट्या पिशव्या आहेत, ठीक आहे. आणि त्या पिशव्यांचे हे रोल आहेत. ह्याच्यात इनफॅक्ट कारमध्ये सुद्धा लहान मुलं चिप्स खातात, हे खातात, ते खातात, नासधूस करतात, सगळे एका टायमाला संपवत नाही. तर ट्रॅव्हलिंगमध्ये आपण कुठे ना काय म्हणजे प्रॉपर मॅनेज करत बसणार. सो या कॅरी बॅग्समध्ये पण तुम्ही तो कचरा सगळा भरू शकता. हा असा कोलॅप्सेबल मग पण मिळतो. हा पण मी Amazon वरूनच मागवलेला आहे. हे झाकण आहे, ठीक आहे. हे झाकण आहे आणि हा असा ओपन होतो. सो कारमध्ये तुम्हाला बाळाला पाणी पाजायचं आहे, ग्लासने पाजायचं आहे, तर तुम्ही अशा प्रकारचा कोलॅप्सेबल हे कॅरी करू शकता. किंवा नंतर हा कटलरी सेट आहे लहान मुलांसाठीचा. ओके, ह्याच्यामध्ये काय काय आहे, चमचा आहे, छोट्या बाळांसाठीचा फोर्क आहे आणि नाईफ. ट्रॅव्हलिंगला जाण्यासाठी उपयोगी वस्तू आहेत सगळ्या एकात ठेवल्यात. हो, माझं पोरगं आलं आता. माझं हेअर स्ट्रेटनर, माझं हेअर ड्रायर, हेअर कर्लर, हेअर ब्रश, हा एक आरसा आहे, हा पण एक आरसा आहे. ह्या गोष्टी काय जनरली एवढं वापरणं होत नाही माझ्याकडनं. इकडे ठेवून देते. मामाचा वाडा. हा, पुढे काय, चंदबा 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 बाका का चपचरत मुंगे तपच हा मुंगे मामाचा वाडा घेऊन जा. मामाचा वाडा घेऊन जा. हा, आणि तूप रोटी खाऊन जा. पुढे पडली तुपात पडली माची आणि चांदोबा भरायला उपाशी. मधलं गायलास तू. मामाचा वाडा चिरेबंदी. डोळ्यात नको मारून घेऊ, तिकडे मार, पलीकडे मार. अशा पद्धतीने मी माझा हात ऑर्गनाइज केलेला आहे. ह्याच्यामध्ये 2 खण आपल्याला सध्या रिकामे भेटतात, जे पहिले रिकामे नव्हते. त्यानंतर आता आपण ओपन करतोय हा वाला खण. ह्याच्यामध्ये माझ्या साड्या बिड्या आहेत, पण ते आपण इकडच्या तिकडे झालं जरा आणि व्यवस्थित नाही ठेवल्या गेलेल्या. तर हे एक सेक्शन लावून घेते. ही साड्या अशा ठेवायच्या इथे एकावर एक, आणि ह्या साईडला जी जागा होती तिकडे अशा आडव्या ठेवायच्या. पण त्यांनी काय व्हायचं की ही जी स्पेस आहे, जी बऱ्यापैकी आहे एवढी स्पेस, ती वेस्ट जायची आणि तिथे कुठल्या दुसऱ्या साड्या राहायच्या पण नाही. ठेवल्या तरी त्या अशा ठेवायला लागायच्या, पण त्या पडायच्या हे उघडल्यावर किंवा पडू शकतात. तर मग मी विचार केला की ह्या साड्या ज्या आहेत त्या मी पुढे खेचून आणेन. ओके, आणि ही पाठची जी जागा होती आहे ना त्या साईडला, तिथे मी अशा गोष्टी ठेवेन ज्या मला सतत नाही लागत. सो वरती अशा गोष्टी आहेत ज्या मला सतत नाही लागत, तर त्याची पिशवी बनवून मी पलीकडे टाकून देते. ह्या साड्या मग मी अशा पुढे आणेन, सो दॅट ही जी स्पेस आहे ती पण युटिलाइज होईल. ही अशी पिशवी आहे की ज्याच्यामध्ये नाईट गाऊन्स वगैरे आहेत किंवा अशा गोष्टी आहेत, स्विमिंग सूट वगैरे, जे सतत नाही ना वापरले जात, कधीच्या काळी तरी किती महिन्यानंतर काढलं तर. सो ह्या गोष्टी मी तिकडे टाकल्या. मी थोडी हळू बोलते कारण आरू झोपलाय तिथे. वरचा खण लागला तर खालच्या खणातल्या साड्या काढते.
कधी कधी मला असं वाटतं की चला कुठे आउटिंग केली का बाबा 4 लोक जमली आहेत तर तो हे तुमच्याशी शेअर केला कंटेंट तर ते ठीक आहे, तुम्हाला पण बघायला मज्जा वाटते. कधी कधी मला वाटतं की मी हे असं घर लावत असते ते कोणाला तरी बघायला आवडत असेल का? मला त्याच्यातून काय मिळतं, त्याच्यातून माझं अर्थार्जन पण होतं, तुम्हाला काय मिळत असेल असं मी विचार करते कधी कधी. कसं आहे, मला एवढं कळतं की प्रत्येकाच्या काही ना काही आयुष्यामध्ये तकलीफ चालू असतात, प्रॉब्लेम्स चालू असतात, स्ट्रेस चालू असतात. तर एखाद्या माणसाचं एखादा कंटेंट बघायला आपल्याला आवडतो. अशा खूप मैत्रिणी आहेत तुमच्यामधले ज्यांना माझं क्लिनिंग बघायला आवडतं. मी जेव्हा माहेरी जाते, साफसफाई करते, ते बघायला तुम्हाला आवडतं. तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की तुमचा स्ट्रेस थोडासा कमी झाला आहे. ते का वाटतं मला नाही माहिती, पण मला पण दुसऱ्यांच्या साफसफाईचे व्हिडिओ बघून ना थोडंसं माइंड रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. दुसऱ्यांच्या ऑर्गनायझेशनचे व्हिडिओज बघून रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे असा प्रश्न माझ्या मनात येतो की हे मी दाखवू की नको, पण मग लगेच माझंच मन मला उत्तर पण देतं, जसं की तुला म्हणजे मला आवडतं इतरांचे साफसफाईचे व्हिडिओ बघायला, ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ बघायला, तसे तुझे पण पब्लिक असेल ज्यांना आवडत असेल आणि तुमच्याच कमेंट्स असतात अशा व्हिडिओजना जे मी ह्याच्या आधी केलेले आहेत की दाखवत जा, छान वाटतं तुझे साफसफाईचे व्हिडिओ बघायला, ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ बघायला. तर 10 पैकी 2 लोकांचा जरी स्ट्रेस माझा असा व्हिडिओ बघितल्यामुळे कमी होत असेल किंवा तुमचं थोडंसं मनोरंजन होत असेल, दिवसभराच्या तुमच्या थकवा तुमचा थोडासा निघून जात असेल, तर त्याच्यातच सुख आहे. प्रत्येक कॅटेगरीतला व्हिडिओ करायचा प्रयत्न करते. ज्या काही होमली लेडीज आहेत ज्यांना टापटीपपणा आवडतो, ज्यांना असं कपाट व्यवस्थित बघायला आवडतं, लावायला आवडतं, ज्यांना माझी बडबड आवडते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ह्या पिशवीमध्ये माझे गाऊन कॅटेगरीमधले ड्रेस आहेत जे सतत नाही वापरत, आणि ही पिशवी आहे ह्याच्यामध्ये काही लेंगे किंवा लेगिंग्स आहेत. पण या लेगिंग्स चांगल्या आहेत, सो त्याच्याशी मॅचिंग कधी टॉप मी आणला तर त्याच्या खाली वापरायला या लेगिंग्स कामी येतील, पण सध्या त्याची काही गरज नाही आहे. त्या या अशा उभ्या ठेवलेल्या आहेत. आता मी रचते साड्या. खूप कमी अशा आहेत ज्या मी स्वतः घेतल्या. साऱ्या साड्या लग्नाच्या वेळेला घेतल्या गेल्या आणि त्याच्यानंतर माहेराकडून ह्या न त्या कारणासाठी ओटीमध्ये वगैरे आईने भरपूर साड्या दिल्या. असं पहिले सण जे आपण स्पेशल सेलिब्रेट करतो लग्नानंतरचे त्याच्यानंतर बेबी शॉवर झालं, त्याच्यात भरपूर साड्या आल्या. बारशाला पण 1-2 साड्या, असं कोणी ना कोणी गिफ्ट पण केलेल्या साड्या आहेत. त्या काही साड्या मिशोवरून वगैरे स्पॉन्सर्ड आलेल्या आहेत, जशी की ही साडी छान आहे. ही साडी आणि काही साड्या मी विकत घेतल्यात पण त्यांची संख्या कमी आहे. नऊवारी साडी जी आहे लग्नातली, जी जास्त नेसणं होत नाही ती खाली ठेवते. लग्नाचा शालू जास्त नेसणं होत नाही तो खाली ठेवते. उरलेल्या साड्या त्याच्यावर ठेवते. एकच सेक्शन आहे, अजून दुसऱ्या साड्या त्या कपाटात आहेत त्या वेगळ्याच. साडीची हौस त्या बाईची कधी फिटत नाही, किती साड्या असल्या तरी कमीच, मग ती नवी नवरी असो का 40 वर्ष लग्नाला झालेली स्त्री असो. आणि मी इंस्टाग्रामवरनं असे कपडे मागवले. पेजचं नाव आहे TUSOK तर ह्या इंस्टाग्राम पेजवरून मी कपडे मागवले. हे कपडे असे आहेत की जे फॅमिली ड्रेस म्हणतात तसा आहे. म्हणजे हा या प्रिंटमध्ये हा कुर्ता अरूसाठी आहे, कुर्ता का शर्ट काहीतरी आहे, छोटंसं हे अरूसाठी आहे. हा माझा ड्रेस आहे सेम त्याच प्रिंटमध्ये, आणि हे कुमारचा शर्ट आहे सेम त्याच प्रिंटमध्ये. सो जर कधी फॅमिली फोटो काढला, कधी फिरायला गेलो आउटिंगसाठी, तर त्यावेळेला असा एक ड्रेस असावा म्हणून मी हे मागवले ऑनलाईन. ह्या बॅगेत आहेत माझे ब्लाउजेस म्हणजे ते वाले म्हणजे जे रेडीमेड ब्लाउजेस असतात ना ते आहेत या बॅगमध्ये. हे बघ, आईंचा जो मोबाईल आहे त्याला लावण्यासाठी मी हे स्क्रॅच गार्ड ते मी आणलं होतं आईंच्या फोनसाठी, आणि मी नंतर शोधते मला सापडेच ना. म्हटलं कुठे पडलं माझ्याकडून येताना का मी तिथेच विसरून आले, ते मला इथे सापडलं आता. आईंचा फोन जो मीच त्यांना गिफ्ट केला होता त्यांच्या बर्थडेला, किती वर्ष झाली असतील, 2-3 वर्ष झाली असतील. तेव्हा जे स्क्रॅच गार्ड लावलं होतं त्याच्यानंतर ते आत्ता मध्यंतरी पप्पांनी ते काढलं, कारण त्याचा अक्षरशः अवतार झाला होता. मग मी हे नवीन घेऊन आले, तर ते एवढे दिवस मी शोधते इथे सापडलं मला. त्याच्यामुळे मी अधूनमधून लावत असते कपाट वगैरे, सो दॅट मला कुठे कोचकलेल्या गोष्टी सापडतात आणि मग लक्षात पण राहतं, अगं हे आहे जे तुला म्हणजे तू वापरू शकतेस. कसली तरी दोरी पण सापडली बघा, आहे ना. हे असं अधूनमधून
बघितलं का लक्षात राहतं का आपल्याकडे आहे, उगाच नको आणायला एक्स्ट्रा. हे हँगर्स आहेत एक्स्ट्रा. ह्या साड्या आहेत ज्यांचा अजून बिडिंग फॉल बाकी आहे. माझं कसं असतं ना, मी एकदाच लॉटमध्ये देऊन टाकते साड्या बिडिंग फॉलला किंवा ब्लाउजेस शिवायला. माझं असंच असतं. आणि मी कपडे पण असे घेते ना, एक एक नाही घेत बसणार, एकदाच दुकान उचलून आणेल, असं आहे माझं. ओके, सो आपला हा ड्रॉवर म्हणजे हे सेक्शन सुद्धा आपलं झालेलं आहे कम्प्लीट.